हॅलो 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 हॅलो. या ठिकाणी मित्रांनो पुन्हा एकदा उपस्थित माझ्या तमाम नाचकलाप्रेमी मायबाप प्रेक्षकांना राजेश बुवाचा दुसऱ्या फेरीचा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा शाहीर. तर या ठिकाणी शाहीराने सुंदर कार्यक्रम केलेला आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ झिमन बॉनच्या आवाजासाठी. मित्रांनो सुंदर शाहीर कार्यक्रम सुंदर. पण नेहमीप्रमाणे सांगतो बुवा हो आधी आज गावलं अहो घड्याला का बघा जरा आमचा डाव त्यांना घाम फुटला. अरे बाबा 11 वाजतील पडदा पडेल. अरे लोका पैसे देऊन आले बुवा काय तो आवरा है ना. तर बुवा म्हणतात अगं हिल पोरी हिला तुझ्या कंपानी गाडीला. तर बुवा म्हणतात अगं हिल पोरी हिला बुवा एक चुम्मा दे ना मला. बुवा तुम्हाला चुम्मा काय तुम्हाला पप्पी पण देईन. पण चालला जर वास नको तो आला तर बारी राहिली बाजूला हिंद चक्करीच पाहिला मी पडायचो. कारण माझा पाणी बुवा साधाच आहे. मला ह्यातल्या पाण्याची सवय नाही बुवा. जर इथं जर गुरपाटलो जर गांगारलो तर जल्ला बिंदा बुवाला आणता कुठे परत उभा करायला. आणि म्हणून दुसरा विषय शायरीने आता काय म्हणतात ना कार्यक्रम चांगलाच केला पण बुवा पावला पावलाच पोरं फिरवता. वाजवणाऱ्यांचं पण हा म्हणजे नाचणाऱ्या पोराच्या जीवाची करता सर्व. आणि म्हणून असू दे मित्रांनो. चला आता काय म्हणतात ना रात्र थोडी म्हणून ह्या हॉलच्या वाऱ्यांचा कोण म्हणतात बुवाच्या मागं लागलाय कुत्रा. तो कुत्र्यासारखाच पळायला लागतो. कारण ही नगरी आहे मुंबई नगरी. आणि म्हणून ही कुणासाठी थांबलेली नाही. बक्षीस आलेलं आहे शुभम योगेश नवले वायगेने नवलेवाडी दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचा बहारदार पारितोषिक. त्याचप्रमाणे विप्लव जाधव गाव ऐनवरे आमच्या शेजारच्या गावचे सुपुत्र आहेत. दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचा बहारदार पारितोषिक. आणि फरमाईश आलेली आहे मगाशी पण फरमाईश आली विसरले तुझ्यासाठी हसते मी विसरले. कोण जरा खाली बसा. एक महत्वाचा मुद्दा तत्पूर्वी या ठिकाणी शाहिरांचा जो विषय आहे आणि शाहिरांनी माझ्या विषयाचं उत्तर दिलं. मी शाहीर तुम्हाला वारंवार सांगतोय मी रंगमंचावरती खोटं बोलणारा माणूस नाही. मी आज तुम्हाला पहिल्यांदा 2026 मध्ये 2019 ला मी माझा विषय चालू केलाय. आज 26 ला तब्बल 8 वर्षानंतर मी माझ्या विषयाची तुम्हाला बाजू सांगितली की जे माझ्या ग्रंथाचं नाव आहे तेच माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे शाहीर. पण तुम्ही आज दिलेले माझ्या प्रश्नाचं उत्तर बुवा म्हणतात तेरीच ना तेरी बुवा तेरी जल्दी कुठं काय म्हणतात धुके कुठं इकडे सगळा बाहेर सुखी झालाय. इकडे पावसाचा नाही पत्त्याचा झाला तेरी हे तरी कुठं बुवा सगळा वसाड पडलाय. आणि म्हणून शाहिरीने माझ्या विषयाचं उत्तर दिलंय ते शाहीर 100 नाही 200% चुकलेला आहे शाहीर. म्हणून तुम्हाला सांगतो तुम्ही घासा तुम्ही म्हटलं घासून बुवा म्हणतात आम्ही दांडेवाला आमचा ताट बुवा ताटाला जो ताट झालाय त्याला नरम करायची ताकद पण राजेश बुवाची नाही. म्हणून तुम्हाला माहिती आहे बुवा तुम्हाला काय वेगळं सांगायला नको. पण बुवा म्हणतात आज काय म्हणतात बुवा बोललाच नाही. बुवा मी बोलत नाही ना तोच महाराज. तर मी सल्ला बोलल्यावर काय होतो ना ते तुम्हाला काय वेगळं सांगायला नको. म्हणून मी बुवा म्हणतात आज काय बुवा म्हणतात बोललाच नाही. अरे तुमच्या भावात असा चढतो अजून तुम्हाला काय हवंय म्हणून मी सांगताय बुवा. विषय काय शाहिराने दिलेल्या प्रश्नाचं उत्तर माझ्या चुकलेलं आहे. आता विषय आहे शाहिरांचा. बघा डाबा तुम्ही फक्त घड्याळाकडे लक्ष ठेवा आणि मला तिकडनं सांगा बुवा चला पडदा पडतोय म्हणून. ऐका विषय शाहिरांचा विषय की कलियुगात आपल्या भक्तांच्या निषेधापासून रक्षण करून भक्त उत्साही बनले आहेत त्या भगवंताचं नाव काय व कलियुगामध्ये त्या भगवंताचं वास्तव्य कुठे आहे. तर शाहीर तुमच्या विषयाचं उत्तर देण्यासाठी कडे प्रयत्न करतोय. बघा जर जमलं तर हातात धरणार द्या सोडून पाऊस तर नाही द्या बाहेर गौरव फेकून. विषय ऐका शाहिरांच्या प्रश्नाचं उत्तर देतोय की त्या भगवंताचं नाव आहे जगन्नाथ. त्या भगवंताचं नाव आहे जगन्नाथ. या कलियुगामध्ये त्याचे वास्तव्य जगन्नाथपुरी म्हणजे ओडिसा जे हे राष्ट्र आहे त्या भगवंताचं नाव आहे जगन्नाथ. या कलियुगात त्याचे वास्तव्य जगन्नाथपुरी म्हणजे ओडिसा या ठिकाणी आहे. म्हणजे भगवान श्रीकृष्णाचे हृदय हे कलियुगात जगन्नाथपुरी ओडिसा येथे आहे. तो कलियुगात भक्ताला सदैव निषेधापासून उत्साहित ठेवतो. आणि म्हणून जो भगवान श्रीकृष्ण तोच म्हणजे हा जगन्नाथ हे शाहीर माझ्या वाचनातून गेले तुमच्या विषयाचं उत्तर आहे बुवा. बघा आता पटला तर घ्या हातात. आणि म्हणता ना ताट ओवा ताट नाही तुमची शाप वाट लावून टाकीन तुमचे घाट पण टाकीन टायमाला. पण विषय कसा आहे चला माणूस चांगला आहे ना माणूस लय भारी लय प्रेमळ माणूस असा माणूस कुठं भेटायचा नाही. जेवण बुवा आय लव्ह यू लय भारी माणूस ना प्यार तो होता है प्यार. विषय आहे का हा आता पण ते काय म्हटलं
आदर्श म्हणतात ठेवतो पण बारी, म्हणून सांगतो बारी बारी झाली पाहिजे. बारी संपल्यावर जाताना एका ताटात जेवायला बसू, म्हणून बुवाना मोजूनच जावंच आहे. घड्याला लावून ठेवा, मोजून 2 ठोकड अंग बुवांवर, जास्त नाही. तिसरा काढतो चांगला होता, पण तो परत कुठेतरी झोंबाट आमचा होईल. आणि म्हणून तो विषय लावा. अरे दिली आरोळी सायंकाळी काळीच घे फाटल, माझं काळीच घे फाटल, माझ्या हरणीला कारभारणीला भूताने झपाटलं. विषा हे पहिला ठोका बीच कोरोनो म्हणून. अरे मरताव तिथं बसायचं, तर हिथं काय तिथं बसायचा, इथनं धुरला उडवायचा काय तो विषय कसा आहे का. अहो दुसऱ्याची बाई ओळखली नाही, 33 कोटी देवांचा राजा इंद्र, आणि योगायोगाने हे पण आपलं देवेंद्र. म्हणून म्हणतंय इंद्रदेवाने काय केलं, दुसऱ्याच्या बायको ठेवला वाईट नजर, जल्ला बाय लय मोठा पाप. स्वतःची बायको असून दुसऱ्याच्या बाई ठेवला वाईट डोला. आता दुसऱ्याच्या बायको डोळा ठेवला, स्वतःची बायको माफ करेल काय. बरोबर ना, विषय कसा आणलाय बघा. अरे दुसऱ्याची बाई ओळखली नाही, घ्याला लाजून या चंद्र. या इंद्रदेवाचं घाणेरडं कृत्य बघून हो म्हटल चंद्र पण लाजला. म्हणून म्हणतोय अहो दुसऱ्याची बाई ओळखली नाही, मग याला लाजून या चंद्र, याला लाजून या चंद्र. संधी पाहून कोण, हा देवेंद्र, हा नाही तो देवेंद्र, तो इंद्र. संधी पाहून गेलाय धावून, संधी पाहून गेलाय धावून, वस काढा या देवेंद्र. संधी पाहून गेला धावून, वस काढा या देवेंद्र. पाहून गेला धावून, वस काढा या देवेंद्र. संधी पाहून गेला धावून, वस काढा या देवेंद्र. रूपवान पाहून सती याची बिघडून गेले नीती, याची बिघडून गेले नीती, याची बिघडून गेले नीती. संधी साधून अंधाऱ्या राती हा खाऊन आलाय माती, हा खाऊन आलाय माती, हा खाऊन आलाय माती. ऐकून शापा भरलाय ताप, ऐकून शापा भरलाय ताप. पटली अंगाला रे छिद्र, पटली अंगाला रे छिद्र. संधी पाहून गेला धावून, वास काढाय देवेंद्र. संधी पाहून गेला धावून, वास काढाय देवेंद्र. पाहून गेला धावून, वास काढाय देवेंद्र. पाहून गेला धावून, वास काढाय देवेंद्र. अहो दुसऱ्याची बाई ओळखली नाही, अरे दुसऱ्याची बाई ओळखली नाही. याला लाजून या चंद्र, याला लाजून या चंद्र. संधी पाहून गेला धावून, वास काढाय देवेंद्र. 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 शायरी स्तवन, सुंदर स्तवन गायलं, सुंदर गण होता शाहीर. आज तुम्ही कार्यक्रम खरंच सुंदर केलात, पण शाहीर विषय काय महत्वाचा मुद्दा. बुवा म्हणतात आज काय बुवा बोलतच नाही. शाहीर मी खरं तुम्हाला सांगतो की या युट्यूबच्या माध्यमातून, आपल्या या कोकणच्या आपले युट्यूबर्स आहेत यांच्या माध्यमातून ही लोककला अगदी कोकणातल्या प्रत्येक वाडीपर्यंत, प्रत्येक घरापर्यंत पोहोचली. पण शाहीर विषय काय आहे आज तुम्हाला खरं सांगतो. या माझ्या आज समोर बरेचसे जाणकर लागले, कॅमेरे लागले, त्यांच्या माध्यमातून एकच सांगतो की जर एखादा शाहीर या रंगमंचावरती चुकीचं बोलला, जर या तोंडातून एखादा शब्द चुकीचा गेला, तेव्हा साला ज्याला बोलायला येत नाही तो पण म्हणतो मी यालाच बुवा बारी करणार. म्हणजे ढोलकी आता 2 बाजून वाजते. बुवा चांगला बोलला तरी वाईट, बुवा वाईट बोलला तरी बुवा वाईट. अरे नक्की बुवा आता बोलायचा तरी काय, बरोबर आहे ना. आणि शायरी स्तवन सुंदर होता. पण बुवा विषय काय, तुम्ही स्तवनात जे शब्द तुम्ही जे गायलेत ना, ते काय काय ओरिजिनल शब्द पण त्याच्यातच आहेत. माझ्या साभाळाडक्या जिभीच्या जिव्हा जपाव भिवा, जपाव भिवा. रसिक देवा, अरे माझ्या भावा तू काय म्हणतोस, तू सगळं ओरिजिनल शब्द घेतलास त्यातलं आहे ना. म्हणून म्हणतात आम्ही दांडे वादक, तुमचा दांडा बुवा ताट आहे, त्याला शाप मोडून टाकीन बुवा म्हणून सांगतोय. म्हणून कारण आपण
आपण दोघं भाऊ भाऊ जाताना वाटाण्याचं आटाण्याचं चण खाऊ आहे ना. तुम्ही घ्या पाणी, ओरिजिनल मी पाणी घेतो आपला साधा. म्हणून भावकीत कन्नांना बक्षीस आलेलं आहे. सचिन ढेबे गाव पोलादपूर, राहुल होळकर दामने गाव म्हाळुंगे दापोली या माझ्या भावांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. आणि म्हणून हा विषय पण शाहीर प्रश्नाचं उत्तर तुमच्या दिलंय, चुकीचं आहे का बरोबर आहे तेवढं मात्र आल्यावर सांगा. आणि म्हणून बुवा फक्त मोजून 5 मिनिटं घेतोय, जास्त टायमिंग घेत नाही. कारण बुवा मी म्हणतो आता भारी संपवतो ते आपला फक्त पोरं नाचवताय. कसला वनवास तुमचं जन्म झालंय जीवाचं. आणि म्हणून हा बुवांच्या गवणीची कटी. हा प्यार तो होता है प्यार. हा जोंडा बदला या वरचा जोंड्या. प्यार तो होता है प्यार, प्यार तो होता है प्यार. हा प्यार असाच राहू द्या तुमच्या आणि है ना तेरी मेरी यारी भोकात गेली दुनिया जोडी अशीच राहू द्या म्हणून सांगतोय. नागराला म्हणून सांगतोय वारंवार, भले बाजू मांडली बाईची पण आज सध्या महाराष्ट्राचा फेमस बैल मथुर आणि बकासूर आहे ना. ज्यांचा धूर काढायचा बुवा त्यांचा आपण काढू. तुम्ही तुमच्या पद्धतीने काढा, मी माझ्या पद्धतीने काढतो म्हणून म्हणतोय. हा शाहिरांच्या विषय म्हणतात काय म्हणतात, धुका म्हणतात होता धुका. बुवा धुके काढला बाहेर सगळा सुके झाला आहे. पाऊस नाही म्हणून विषय ऐका गवणीचा. पहाटेच्या प्रहरी शोधाया श्रीहरी, होते सोबतीला चंद्र तारके, कधी नाही मला केले पारखे, प्रेम होणे नाही तुझ्या सारखे, कधी नाही मला केले पारखे, प्रेम होणे नाही तुझ्या माझ्या सारखे. ही शाहीर आहे ना तुमच्या गवणीची या ठिकाणी कटिंग दिलेली आहे. पॉइंट टू बी नोटेड. गोवा घ्या आता पेन. आता पर्ण टोकण्यासारखं वाकून बघू नका, माझं लक्ष बरोबर आहे तुमच्यावर. असं द्या पण तुम्ही पण आमचंच आहोत, तुम्ही आमचं आणि आम्ही तुमचं म्हणून. हा पुढचा विषय दुसरा विषय गातोय आणि फरमाईश पण आलेले आहेत ते आपण घेतो आणि बारी माझी या ठिकाणी संपवतोय. म्हणून अहो हा आडदांड गाडी खाली या. हा आडदांड गाडी यान करून आडी, हा आडदांड गाडी यान करून आडी, बघा मोहात कसा फसला, बघा मोहात कसा फसला. अरे विचार केलास बघ तू कसला, विचार केलास बघ तू कसला, रंगडी लावून घरात घुसला, विचार केलास सांग तू कसला, रंगडी लावून घरात घुसला, विचार केलास सांग तू कसला, रंगडी लावून घरात घुसला, नाही विचार केलास कसला, रंगडी लावून घरात घुसला. भुलला माझ्या घरी, स्वप्न ठेवून माझी अधुरी, स्वप्न ठेवून माझी अधुरी, याला मारा या दुसरीवरी, असं करू नकावा बाग लावलास नावा, असं करू नकावा बाग लावलास नावा. सारा देवाला पहा हसला, सारा देवाला पहा हसला, काही विचार केलास कसला, काही विचार केलास कसला, रंगडी लावून घरात घुसला, काही विचार केलास कसला, रंगडी लावून
विसरणे, तुझ्यासाठी हसणे मी विसरले. वेडी झाली राधा तुझ्यासाठी, कधी येशील माझ्या भेटी. वाट पाहुनी थकली मी काना, मध्ये लवकर जरा तू ये रे. मनी धरू नको असा राग रे, या राधेसाठी येशील का तू सांग रे. बस चला गाडी जाऊ द्या पुढच्या चोंड्यात. खाली बैल पण म्हणायचंय. रत्नागिरी ही माझी नवरत्नांची खाण, कणगी तुरा कडाही मान. शिमगा भारी त्यात नाचे संकासूर. हिमायाळू माली शिवाला डावी हुर हुर. खेळत पोली मंडल गडगड, चिपळून माघार संगमेश्वर. अरे रत्नागिरीला जरा जापुरा, परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर.